नात झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आजोबांनी नातीचा जन्मोत्सव साजरा केलाय। एकीकडे मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा अशी मानसिकता असताना दुसरीकडे अशा प्रकारे सकारात्मक आणि आदर्श पावलंही उचलली जात आहेत। पाटोदा शहरात एक अनोखा स्वागत सोहळा साजरा झाला। एक चिमुकली पाहुणी घरी येणार होती। तिच्या स्वागताला जाधव कुटुंब जणू आसुसलेलं होतं। सकाळपासून या चिमुकलीच्या आगमनाची वाट पाहत होते। ही पाहुणी दुसरी तिसरी कोणी नसून 2 दिवसांपूर्वी जन्मलेली जाधव कुटुंबाची नात होती। आपल्या तान्हुल्या नातीच्या स्वागतासाठी तिच्या आजोबांनी मोठा समारंभ आयोजित केला होता। पाटोदा तालुक्यातील कुसळब येथील शिवानी आबासाहेब पवार यांच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं। दिनांक 3 जून रोजी बीड येथील खासगी रुग्णालयात या मुलीनं जन्म घेतला। मुलगी जन्माला आल्याचा आनंद या दाम्पत्य व आजोबा दिलीप जाधव यांच्या कुटुंबियांच्या गगनात मावत नव्हता। दवाखान्यातून घरी आणताना स्वागत समारंभ करण्याची योजना आजोबा दिलीप जाधव यांनी आखली। त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा आनंदात हिरारीनं भाग घेत फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळी, फुलांच्या पायघड्या, घराची सजावट आदी करण्यात आलं। संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लाडक्या लेकीचं आगमन झालं। फटाक्यांची आतिषबाजी, औक्षण करून या नव्या जीवाचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं। केवळ कुटुंबीय नाही तर नातलग, शेजारी या आनंद सोहळ्याचा भाग बनले होते। नवजात मुलीच्या आई-वडिलांना झालेला आनंद अवर्णनीय झाल्याचं दिसून आलंय। मुलीच्या जन्माचं स्वागत हा बदल समाज मनाला नवी दिशा देणारा आहे। पाटोदा शहरातील हा स्वागत सोहळा महाराष्ट्राला अनुकरणीय ठरावा असा आहे। तसं झालं तर लेक वाचवा अभियानाला खऱ्या अर्थानं गती येईल। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।